चांगलं येतं. डान्स कर. हाय फ्रेंड्स, मी प्रगती तुम्हा सर्वांचं माझ्या ब्लॉगमध्ये परत एकदा स्वागत करते. आज रिशूच्या पप्पाला सुट्टी होती म्हणून मी त्यांना म्हणलं आता मला काहीतरी खायला घेऊन जा. त्यासाठी आम्ही पोचलो होतो चटरपटर खाण्यासाठी. चटरपटर म्हणजे काय आता तुम्हाला समोर तर कळेलच. आम्ही पोचलो होतो पण इथे तर काय एवढी गर्दी नव्हती. रोज तर खूपच जास्त गर्दी असते. बरं झालं गर्दी नव्हती, आम्हाला छान बसायला तरी मिळालं. आमची मॅडम बघा ना कशी बसलेली आहे. तिला तर मस्त बाहेर आल्यावर इकडे तिकडेच बघायची सवय आहे. तिला बोलत होते मी की कॅमेरामध्ये बघ, पण ती काही बघतच नव्हती. ती तर तिच्याच नादात होती. पण छान अशी बसलेली होती. त्यानंतर आम्ही ऑर्डर केली होती पाणीपुरी आणि इथल्या पाणीपुरीची टेस्ट तर एकच नंबर असते. आम्ही सुरुवातीला पाणीपुरी खाल्ली आणि पिशूला पण एक पुरी दिली होती, पण तिला ते घशामध्ये अडकेल म्हणून मी वापस मागून घेतली. आणि त्यानंतर आम्ही खाल्ली भेळ, दाबेली. सगळं खाऊन आम्ही घरी आलो आणि त्यानंतर मी काही शूट केलाच नाही. त्यानंतर मी लगेच सकाळी शूट करायला घेतलं. त्यात पण आमच्या मॅडमची लुडबुड बघा ना, येऊन मोबाईलच पकडते. तिला असं वाटते की मोबाईलमध्ये दुसरं कोण आहे काय वाटते काय माहीत नाही, पण येते आणि नुसतं मोबाईलच पकडती तर पकडती, फेकून पण देते. म्हणून मी तिला काही मोबाईल देतच नाही. त्यानंतर मी आहे ना शेवयाची खीर बनवायला घेतली. छान अशी शेवयाची खीर वगैरे बनवून घेतली आणि मस्त खाऊन पण घेतली. चला तर मग भेटू अशाच दुसऱ्या ब्लॉगमध्ये. आजचा ब्लॉग आवडला असेल तर मला नक्की लाईक कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.